हाय, थोडा रस्ता खराब आहे आणि आता मी ग्राउंडवर चाललो आहे प्रॅक्टिससाठी. तुम्ही पाहिलं सकाळी शाळा होती, शाळेचं काम केलं. हा कच्चा रस्ता आहे म्हणून मी थोडीशी डेअरिंग केली आहे, मोबाईलनी काढायची. कच्चा रस्ता इथं, ह्या रस्त्यावर काही हे नाही आहे, बघू शकता तुम्ही. आता मी ग्राउंडला प्रॅक्टिसला चाललो आहे, थोडी प्रॅक्टिस करणार, मुलांना शिकवणार परत. मग नंतर थोडा रिलॅक्स होईल. ओके, चलो ग्राउंडवर जाऊया. तर आपल्या बॅटी आल्यात. स्पर्शच्या हातात एक बॅट आहे, तुम्ही बघा. SP आपल्या ब्रँडची बॅट आहे आणि कार्तिकच्या हातात एक बॅट आहे, ही पण SP आहे. ह्या दोन्ही बॅटी तर वेगवेगळ्या आहेत. तर ह्या बॅटी कशा आहेत की कार्तिकच्या हाताची बॅट आहे ती सिंगल टेनिसची, सिंगल टेनिसचा बॉल हे कॅरी करतात. आणि स्पर्शच्या हातात जी बॅट आहे ही आहे डबल टेनिसची बॅट आहे. आणि विशेष म्हणजे हे जेवढे प्लेयर थांबलेत त्यांच्याकडे सगळ्यांकडे लेदर बॅटी पण आहेत. त्या फक्त लेदरनी खेळतात ते पोरं सीझनच्या टायमाला. 2-3 दिवसात आपण आपल्या पिचचा 1 महिना झाला आणि मी मारली की आपला नेट लागली की हे मग पोरं सगळे लेदरवर खेळतील, डबल टेनिस खेळतील, सिंगल टेनिस खेळतील. ऑलराऊंडर परफॉर्मन्स असं त्यांना मी तयार करणार आहे. भविष्यामध्ये त्यांना लोक शिकून, शाळा शिकून मोठे होऊन, हे क्रिकेट हा गेम आहे आणि एक स्पोर्ट्स बॉडीला व्यायाम झाला पाहिजे म्हणून आपण खेळतो आहे. मी पण एक क्रिकेटर होतो, पण काही गोष्टीमुळं माझं क्रिकेट थांबलं, पण तरी ह्यांच्यात खेळतो अजून पण. आणि ह्यांना मी खेळवणार आहे. पुढं भविष्यात चांगला गेम असेल तर आता क्रिकेटला पण चांगले दिवस आले, टेनिसला चांगले दिवस आले, लेदरचे चांगले दिवस आहे, IPL आहे, MPL आहे. तर हे पोरं मला असं वाटतं की चमकतील. तर प्रॅक्टिस करतात आहे, वेळ काढतात आहे, अभ्यास करतात आहे, कष्ट करतात आहे. तर आता ठीक आहे, तर आपण जाऊया पिचकडे, चला. तर मित्रांनो, आपली प्रॅक्टिस संपलेली आहे आणि आत्ताच माळ्यातली वांगी मी पाहिली. सकाळी विषय झाला होता वांगीचा आणि बाबांनी माळ्यातनं वांगी आणली आणि मी आताच प्रॅक्टिस करून घरी जाताना भाजी घेतली. माझी मंडई झाली आहे. तर खूप छान अशी ताजी ताजी भाजी आपल्याला मिळाली. तर आता आपण घरी निघालो आहे. तर हे एक काम राहिलं होतं आपलं भाजीचं. खूप छान अशी भाजी माझ्या ग्राउंडच्या शेजारीच आहे. आणि आता पुढच्या कामासाठी आपण जातो आहे. तर चला, भाजी घेतली, आता घरी जाऊया. अजून वाटेत काही काम आहे का पाहू आणि पुढं जाऊ. घरचे खुश म्हणजे आपण खुश. सकाळी डाबा भेटेल ना बाबा. चला, बाय. मित्रांनो, दिवसभर काय काय केलं, काय काय नाही हे सगळं करून आत्ता मी घरी येतोय. भाजीपाला, काम हे सगळं करून मी माझ्या घरात पोचलो. सकाळी निघलो होतो 8 वाजता. शाळा, त्याच्यानंतर शाळेतली पूर्ण कामं, ग्राउंड, प्रॅक्टिस सगळं करून आत्ता मी घरी पोचलो. सगळं सामान आणलं आहे, घरात लागणारं सगळं साहित्य. आई माझी इथं काम करते, मिसेस येईल आता थोड्या वेळात. प्रॅक्टिसला गेला आहे, ट्युशनला गेला आहे. आता आलो आहे, आता आवरूया. हा माझा मुलगा अनमोल, काय करा. आत्ताच ट्युशनवरून आला आहे. आता त्याची 27ला एक्झाम आहे ना, 27ला याची एक्झाम आहे. आता मी पण आलो आहे. आता तो थोडासा रिलॅक्स होईल, मी पण थोडंसं रिलॅक्स होतो. मग त्याच्यानंतर आम्ही अभ्यासाला बसणार आहोत. मग सगळं स्टडी व्यवस्थित करून मग त्याला लवकर झोपायचं आहे. सकाळी लवकर उठायची शाळा आहे, मला काम आहे. ठीक आहे, जा चेंज करा, फ्रेश व्हा,
चला मी पण चेंज करतो, फ्रेश होतो आणि मग भेटतो.